नमस्कार तुमका सर्वांक म्हज्या चॅनलाक. आज हांव तुमचे मुखार हाडलेल्या कुवाळ्याचो बफात ऍश गार्ड बफात म्हणटात. इन अदर वर्ड्स कुवाळ्याचो पळोवे म्हणटात. हे उकड्या तांदळा वट्टू हे कडी या पळव या बफात म्हणवेत. हे सेवंक बारीक रुचीक जाता. कुवाळ्याचो बफात डायरेक्टली बफात पावडर घालून शॉर्टकट करूंक जाता, पूण हांगा हांवें मसालो घालून कुवाळ्याचो बफात तयार केला. ही रेसिपी जावन आसा रिक्वेस्टेड रेसिपी. तुमकां दोगांयकी नुसतं देव बरें करूं. म्हाका ही रेसिपी रिक्वेस्ट केल्ल्या खातीर गळाय करिनासतना सुरू करया आयची ही रेसिपी. ह्या रेसिपीन तुमकां स्टेप बाय स्टेप्स मेथड हांव दाखोवन आसा. पयले कुवाळो हांगा कट करून बारीक शिंजून ताचे उदक पागळून दवरचें. सांगाता नारळाचो रोस एक कांड दवरचो. तातूंत 1 कप दाट रोस तशेंच आनी 1 कप पातळ रोस ह्यो दोनी सायडीन काडून दवरचो. फ्रेश नारळ ना तर तुम्ही कोकोनट मिल्क बाजारान मेळटा ते हाडूं येता. अदरवायज कोकोनट पावडर मेळटा ताका उंदता घालून असो रोस काडून दवरचो. हांव ह्या रेसिपींत रेडीमेड बाफत पावडर घालिना, मसालो कान घालता. त्या देखून आता आमी पयल्या मसालो इल्लो रोस्ट करया. 1 टेबल स्पून म्हणसर इल्लेशें तेल घालून घेवचें आनी 1 पियाव हलटा असो मिडियम सायज ह्यो बारीक शिंजून इल्लेशे वेळाक बसचें. आता आमी मसाला फ्राय करया. 1 टेबल स्पून कणपरी, 1 टीस्पून भर जिरें, 1/2 टीस्पून ससाव आनी 10 ते 12 मिरयां, 1 टीस्पून भर मिरयां आनी हांगा हांवें बडीशेप घाला. ह्यो रेकॉर्डिंग जावना. 1 टीस्पून बडीशेप आनी 1 इंच तिखे साल आनी 2-3 लॉंग तशेंच 3-4 मिरसांग, कालदे कप भर फ्रेश कोकोनट नारळ ह्यो 2-3 मिनिटां खातीर रोस्ट करचे मिडियम फ्लेमार. उपरांत हाका खसखसो घालूंक आसा. 1/2 टीस्पून भर हांगा हांवें खसखस घाला. पॉपी सीड्स हिंग घालून जाल्या उपरांत 2-3 मिनिटां खातीर हे पुरा इंग्रेडियंट्स रोस्ट करचे. हांगा खंयची इंग्रेडियंट्स करपानातले बरी सांबाळून रोस्ट करीचे. तुम्ही कोणी म्हज्या चॅनलाक नवी आसा जाल्यार दया करून सबस्क्राईब बटनाक क्लिक करा. तशेंच नोटिफिकेशना खातीर बेल आयकनाक क्लिक करा. मसाला रोस्ट जाल्या उपरांत आमकां आतां हाची एक पेस्ट करूंक आसा. त्या देखून मिक्सर जारान ट्रान्सफर करचे. तशेंच सांगाता 1 टीस्पून भर हळदी पावडर आनी इल्लेशें आमटाण तशेंच अर्दे कप भर पातळ रोसो ह्यो घालून बरें करून आळ्यान वांटून काडचें. हांगा आळ्यान वांटून तयार जाला. हें आतां आमी सायडीन दवरया. आमी आतां मुख्या प्रोसेसाक या. हांगा कशें आमी दुकरा मासाचे बफात करतना शिंदाप घालता सेम वे तशें शिंदाप घालूंक हांगा हांवें 3 मिडियम सायजाचे पियाव, 1 कांदो लसूण, 2 इंच आलें तशेंच 3-4 तरणी मिरसांग ह्यो बारीक कट करून दवरल्यात. आतां एक उतळ आयदनांत 2 टेबल स्पून म्हणसर तेल तशेंच 1 टेबल स्पून तूप घालून गेला. तूप जाय तर तुमकां स्कीप करूं येता. हे उंच जाल्ल्यानंतर हाका आमी आतां 1 इंच तिखे साल घालची. उपरांत आमी शिंदाप करून दवरिल्लें शिंदाप आसा न्ही तें घालचें. पयलीं हांव हांगा लसूण आनी आलें घालता. 2-3 मिनिटां खातीर आलें आनी लसूण तेलान बरें फ्राय करचें. उपरांत शिंदून दवरलो पियाव तशेंच तरणी मिरसांगी ह्या मिश्रणाक घालून पियाव इल्लोसो सॉफ्ट जाता म्हणसर या कलर चेंज जाता म्हणसर फ्राय करचें. कुवाळ्याचो पळव या कुवाळ्याचो बफात मोस्टली आदल्या काळार रोसाच्या टायमार अशें जेवण रांदताले. पूण ह्या काळारी मॉडर्न डेजान ती अशें जेवण करतात पूण ताका मटन ऍड करतात. तितलेंच डिफरन्स. हांगा पियाव भाजून पियावाचो कलर चेंज जावन आयला. आतां आमी कट करून दवरिल्ले कुवाळो आसा न्ही ह्यो हाका मिक्स करचें. तशेंच सांगाता तिखे पानां घालचीं. तुमचे कडेन फ्रेश तिखे पानांचे आसा जाल्यार या तिखे पानां उपयोग करूंक जाता जाल्यार दया करून फ्रेश तिखे पानां यूज करा. उकडटना एकदम बेस्ट परमळ येता फ्रेश तिखे पानां घाल्यार. हांगा हांवें 1 टीस्पून वयल्यान हळदी पावडर घाला तशेंच इल्लेशें मीठ घाला. हें बरें करून मिक्स करचें. कुवाळो आमकां सेपरेट उकडोवची गरज ना. हांगा डायरेक्टली नारळाच्या रोसा वट्ट तो उकडल्यार पावता. चडावत जावन पयलें थोडे उकडतात ताचे उदक ड्रेन करतात मागीर परतून उकडतात.
बदलाक येशंत डायरेक्टली आमका उकडूंक जाता. पातळ रोस कांड उरलो असाने तो हाका घालचो. खंयची एडिशनल उदक नासतना नारळाच्या रोसांत कुवाळो उकडूंक दवरचो. नारळाचो रोस घाल्ल्या निमती फ्लेम तिकेशे मिडियम दवरचो आणि धांगणे दांपून 50 to 70% कुवाळो उकडता म्हणसर उकडूंक सोडचो. 5 to 10 मिनिट्सा उपरांत धांगणे कान पळयल्यार तुमकां हांगा दिसता कुवाळो ऑलमोस्ट उकडला. आता मिडियम फ्लेमार आम्ही करून दवरले आळ्यान आसाने ते हाका मिक्स करचे. कुवाळोसो बाफात मोस्टली सेमी ग्रेव्ही असता, एकदम पातळी न्ही एकदम दाटी न्ही. त्या देखून हांगा उदक एक्स्ट्रा या आळ्यान वाटिल्ले उदक आसा न्ही ते हाका मिक्स करची गरज ना. नारळाचो रोस घालून आमी कुवाळो उकडल्यान तशेंच कुवाळ्याची इल्लेशे उदक सुटिल्ल्यान ऑलमोस्ट हातूं वॉटर या ग्रेव्ही ऑलरेडी असता. त्या देखून आळ्यान कितले जाय तितले हाका मिक्स करचे. आता लो फ्लेमार धांगणे दांपून परतून एक 5 मिनिटा खातीर अशेंत उकडूंक सोडचे. हांगा 5 मिनिट्स उपरांत तुम्ही पळयत ऑलमोस्ट आमचे कुवाळ्याचो बफाद तयार जाला. रुची प्रमाणे मीठ चेक करून मीठ घालचे. उपरांत हे ट्रेडिशनल रेसिपी जाल्ल्यान हाका गॉड घालतात. सडा वचून साखर घालतात. हांव हांगा साखरेच्या बदलाक गॉड घालून आसा. इल्लेशे 1 टेबल स्पून म्हणसर हांवें गॉड घालून गेला. हे हाका घालून बरें करून मिक्स करचें. ही रेसिपी आळ्यान काण तुमकां करूंक नाका तर डायरेक्टली बफात पावडर घालून ही रेसिपी फॉलो करूंक जाता. इन केस बफात पावडर यूज करून ही रेसिपी फॉलो करतात जाल्यार ह्या वेळार आमसानी खातीर 1 टेबल स्पून शिरको हाका घालीचे. हांवें आळ्यान काडटना आमसान घाल्ल्यान हांगा शिरक्याचो हांव उपयोग करिना. ह्या वेळार आमकां दाट नारळाचो रोस घालूंक आसा. त्या देखून फ्लेम कंप्लीटली ऑफ करचे आणि 1 कप दाट नारळाचो रोस हाका मिक्स करचे. फ्लेम ऑफ करून हे नारळाचो रोस मिक्स करचे. बरें मिक्स जाल्या उपरांत हे कान आमी आतां सायडीन दवरया. आता आमी आमच्या लास्ट प्रोसेसाक या. आता गार्निशा खातीर पियाव इल्लोसो तुपान भाजून घालूंक आसा. हांगा 1 टेबल स्पून तेल तशेंच 1 टेबल स्पून हांगा हांवें तूप घालून गेला. सांगाता एक बारीक कट केले स्लायस कट केलो एक मिडियम सायजाचो पियाव बरो करून बसचो. पियावाचो कलर ब्राऊन जाता म्हणसर आमकां हे पियाव भाजूंक आसा. आता ह्यो भाजूलो पियाव गार्निशा खातीर कुवाळ्याच्या पळोवाच्या वयर शिंपटावचे स्प्रेड केल्यार जालें. हांगा आमचे ट्रेडिशनल ऑथेंटिक कुवाळ्याचो बफात या कुवाळ्याचो पळोव म्हणवेत ही तयार जाला. आमी हे जेवण उकडात आणला उठो दोशी जेवल्या. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुमकां पसंद आयली तर एक लाईक बटनाक क्लिक करा. तशेंच तुमच्या मोगाच्या कुटुंबाक आणि सैऱ्या दैऱ्यांक ही रेसिपी फॉरवर्ड करा आणि शेअर करा. तशेंच या रेसिपीचे वयर तुमचे अभिप्राय म्हाका कमेंट बॉक्सांत तिळसिया. तुमचे नव्या या इंटरेस्टिंग रेसिपी आसा जाल्यार दयाकन कमेंट बॉक्सान म्हाका अपडेट करा. बेगीन येता नव्या रेसिपी वट्टू. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस. तुमच्या मोगाचे कविता.